गुड मॉर्निंग गाईज. तर गाडी खाली करून आम्ही चाललो नाश्ता करायला. दिस इज फॉर पुणे MIDC, सॉरी भोसरी MIDC. हे बघा, हे उकळ आल्यानंतर याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. म्हणजे साखरेचा अंदाज आणि चहापत्तीचा अंदाज मी बरोबर घेतला आहे. आता ती चहा झाल्याच्यानंतर याच्यात दूध टाकतो. दूध टाकून झाल्याच्यानंतर अनिकेतला देतो प्यायला. बघू अनिकेतची रिॲक्शन काय आहे. भाव आपला एवढा फॅन झाला आता, तर घरानं कागद घेऊन आला आणि आपल्याला यूट्यूबचा ID आणि इंस्टाचा ID विचारतोय. अजून काय पाहिजे तुला? बस नाही एवढंच ना? सिग्नेचर ऑटोग्राफ. त्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आणि इथून जाणार, तिथून परत फिरणार आम्ही. एक दोन असे प्लेस आहेत. त्या प्लेसमध्ये मी मागे आलो होतो पुण्यामध्ये, तेव्हा टाकून दाखव मी खाईन, मला काय मग मी हे पण तिकडे टाकणार. ठीक आहे चालेल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जातोय पुण्यामध्ये आमच्या अनिकेत भावासोबत मुंबई वगैरे सगळं फिरलोय, फक्त पुणे नाही फिरलोय. आणि पुणे मी खूप वर्षापूर्वी बघितलं होतं. आता पुन्हा अनिकेतच्या गाडीने जातोय, पुणे एक्सप्लोर करू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खूप दिवस ब्लॉग नाही आलेत. आय नो थोडे शूट वगैरे होते आणि आज ब्लॉग करतोय का तर पुण्यात जातोय म्हणून. मी आहे, अनिकेत आहे. बघू तिकडे कसं काय होतंय. फर्स्ट टाइम जातोय अनिकेतसोबत, थोडी एन्जॉयमेंट करू. बाकी आता निघालो चिपळूणवरून. आता वाजलेत बरोबर 9:15. आता वाजले 9:15. तर जाऊ खेडमध्ये पेट्रोल भरू. तिथून डायरेक्ट तांबेरी घाटातून डायरेक्ट पुणा. सो लेगर गाईज, पुढे जायचं आपल्याला भोसरी. तर आता जातोय आम्ही भोसरीमध्ये. भोसरी MIDC ना, भोसरी MIDC जातोय. तर गाईज आता आम्ही आलोय तांबेरी घाटाच्या इथे आणि हा रस्ता सरळ जातो तांबेरी घाटामध्ये. इकडे हॉटेल आहे. तर ह्याच्या आधी बोरघाटातून गेलो आहे मी गेलोय मोस्टली तरी. तर बोरघाटातून गेलो, आता तांबेरी घाटातून फर्स्ट टाइम जातोय. तर आता बघू, तांबेरी घाटाचा काहीतरी एक्सपिरियन्स आहे म्हणतात, काहीतरी बघू विषय. इथं नाही नको, तुला झोप आले, ड्रायव्हर असं कोण माझं गाडी चालवायला मी गाडी चालवतो. पुण्यात यायचं, रिटर्न यायचं आहे. आता जाऊ तांबेरी घाटातून, बघू तांबेरी घाट कसा आहे. फर्स्ट टाइम म्हणजे मागे यूट्यूबला वगैरे तांबेरी घाटाचे व्हिडिओ बघितल्या होत्या. आता रीलमध्ये तांबेरी घाट बघू कसा येतो तो. लेट्स सी, काही असेल तो दाखवायचा प्रयत्न करेन. सो कंटिन्यू वॉचिंग. आता सकाळचे वाजले 4:15 आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलोय. काय झालं, आता डेस्टिनेशनवर पोहोचलोय. हे कंपनीचं बॅक साईडला, कंपनीच्या बॅक साईडला कंपनीच्या इथे आम्ही काय देऊ. तर कंपनीची इथं गाडी लावली आणि अंड्या इथून आता जाणार वरती डायरेक्ट. चलो चप्पल गाडीत आज मी झोपायला जातो, पाठून जागा नाही म्हणून तर इथं बसतो. चलो, चप्पल नको तुला. हे चोरी करतो का रे? काय रे चोरी करतोस? आणि डबल कापड आहे हा, असं काय करतोस तू? तुझीच गाडी, तुला नाही माहिती. त्याला या परत खाली आणि पाठवून चाला. आणि काय आहेत मध्ये गाडीच्या? अरे एवढंसं बॉक्स आहे फक्त. माझ्यापेक्षा जा गाडीत बघा काय अंड्या झोपणार. तो ड्रम बघा का नीट, जा नीट जा. असं नीट जा सावकाश जा. किती वाजता तुला उठू? एवढं लेट आहे सर कडक. गुड मॉर्निंग गाईज. आता गाडी खाली करून आम्ही चाललो नाश्ता करायला. दिस इज फॉर पुणे MIDC, सॉरी भोसरी MIDC. त्या भोसरी MIDC कंपनीत गाडी खाली करून तर नाश्ता करायला घेऊन जातोय. मला वाटतं अर्धा 1 किलोमीटर तरी भावने आपलं चालत आणलं आहे. इथं जवळ आहे बोलून.
तर बघू कुठे आहे नाश्त्याचा तो हे हॉटेल, तर जाऊन नाश्ता करू. तर आता कांदा पोहे घेतले आम्ही खायला. आणि जवळजवळ बोलून भाव मला तर 1 किलोमीटर तू आणलीच मा चालत इथपर्यंत. 1 किलोमीटर होतं ना. मग वाटतं इथनं शॉर्टकट आणायचं काय रस्ता एवढ्या सुरू आणणार तिकडनं, ते इथनंच काल घुसलो आपण आतमध्ये. नंतर बघू, आधी खाऊन घेऊ. तर गाईस आता आंघोळ विंघोळ करून आम्ही आता आलो आहे. दुपारी 3 वाजून गेले तर अजून काही जेवलो नाही. तर आता मी अनिकेत आणि तो दादा आम्ही चाललो आता तर कुठेतरी बाहेर घ्यायला काहीतरी पार्सल घेऊ आणि घरी जाऊन जेवू, नाहीतर तिथं बसून खाऊ. तर आता भूक पण जाम लागले. तर हा आहे छत्रपती शिवाजीनगर एरिया. इथं कुठेतरी जेवण भेटेल, बिर्याणी वगैरे ते खाऊ मस्त. तर गाईज आता जेवण वगैरे आलो आहे आम्ही, म्हणजे जेवताना काय दाखवलं नाही कारण की भूक लागली होती भरपूर. पटपट जेवलो आणि आलो. आणि आत्ता इथे बनवते आम्ही चहा. तर चहा मी बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवतो कशी चहा बनवतो ते. आणि माझ्या हातची चहा अनिकेत पिणार आहे. तर आता चहा बनवतो, तर बघूया तुम्हाला चहा कशी बनवून दाखवतो मी तुम्हाला. अनिकेतला ती चहा प्यायचो आणि अनिकेतला विचारू की टेस्ट कशी झाली, चहा कशी लागते. सो बघा. तर गाईज आता चहा बनवतोय. पाणी टाकलंय आणि दूध आहे इथं, दूध गरम करून घेतलं तर पाणी टाकलंय. आणि याच्यामध्ये आपण टाकू चहा पावडर आणि साखर. चला हे टाकतो. तर गाईज आता याच्यामध्ये साखर आणि चहा टाकले. आता अंडा तिकडे झोपला आहे तो बघा. नाही मोबाईलवरती टाईमपास करतोय, पण भाई मोबाईल पकडायला आला नाही. तर आता चहा वगैरे बनवतो. हे बघा, हे उकळ आल्यानंतर याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. म्हणजे साखरेचा अंदाज आणि चहापत्तीचा अंदाज मी बरोबर घेतला आहे. आता ती चहा झाल्यानंतर याच्यात दूध टाकतो. दूध टाकून झाल्यानंतर अनिकेतला देतो प्यायला. आणि बघू अनिकेतची रिॲक्शन काय आहे ते. सो लेट्स सी. तर गाईच आता चहाला पाहिजे जसे उकळे आले आणि याच्यामध्ये आपण टाकू दूध. वेट, याच्यामध्ये टाकू दूध. तर दूध टाकून झाले. जास्त नाही, थोडंसं टाकलं आहे, पण कलर वगैरे चांगला आला आहे, रंग वगैरे. सो थोडीशी उकळी येऊ दे, त्यानंतर डायरेक्ट कपामध्ये देऊन आणि घेतलं देतो. चहा झाले. आता चहा इथं ओतून ठेवले. एक अंड्याला कप आहे, एक मला कप आहे. दाखव बिको नाही तिकडे ना, लाईट नाही, तू इकडे ये. लाईट लाव बस. चहा आणले आता आणि अनिकेतला पिऊ दे, बघू दे कसं वाटले. खरं खरं सांगायचा, फालतू तर फालतू, चांगली चांगली. परफेक्ट. बरोबर. गोड कडू काय बरोबर. जास्त गोड पण नाही, कडू पण नाही. भाई बस काय, मी दुकान टाकू शकतो चहाचा. ठीक आहे, आता तू बोलस पण टाकणार. 100 रुपये धंदा माझाच होईल दिवसाचा. एवढी चहा चांगली झाले. जमतं ना मला जेवण जेवण करायला भाई. चहा मी इथं पद्धतशीर करतो मी. चहाचा कलर बघा भाई. सकाळपेक्षा चहा चांगली आहे ना दुपारपेक्षा. मग डॉन आहे ना आपण. तर आहे गाईज, आता आम्ही जातोय दगडूशेठ हलवाई गणपती बघायला. तिथून जाणार शनिवारवाडा आणि असे 2-3 प्लेस फिरणार. तर हा आता ह्याला माहीत नव्हतं की आम्ही यूट्यूबर आहे. तर ह्या दादाने सांगितलं, कुठे गेला आतमध्ये गेला, तर त्या दादाने सांगितलं ह्याला की आम्ही यूट्यूबर आहे. आणि लगेच जाऊन यूट्यूबला सर्च केला आणि भावाने फॉलो केला, सबस्क्राईब केलं. तर थँक्यू भाव. व्हिडिओ बघशील ना, आणि तू व्हिडिओमध्ये दिसणार आहेस. का दाखवू नको. तर पुण्यामध्ये आपला एक सबस्क्रायबर वाढला आहे. तर नेक्स्ट टाइम कधी आलं तर परत भेटू. हा, आज रात्री इथे राहणार, उद्या जाताना भेट नक्की. ठीक आहे. नाही पण मी नाही उद्या मी आम्ही चाललो बाहेर. होय काय. पावडर आहे तुमच्या घरी? दाना घेऊन ये आपल्याला. तुला पावडरची काय गरज आहे. आणि आपल्या सबस्क्रायबरने पावडर आणला नाही. जा पावडर लावते आणि गौरव. आमच्या घरात पावडर नाही. अरे पण रात्री तुला कोण बघणार आहे असा एवढं पावडर बीड लावून जातेस ते. अरे ती पण संपलेली आणला. संपली. मग ही कसं काय? तुला माहिती तुझ्या घरातली पावडर. अरे मला पण माहित नाही संपलेली. हाय हाय येते का आता. अरे पण तुला रात्रीची पावडर काय करायची आहे. आणि काही फुकट भेटलं म्हणून एवढं पण करू नको रे. काहीच नाही. फुकट भेटलं विकत नाही आणलेस.
भरपूर घेतली. फेकून द्या आता डबा, काय उपयोगाचा नाही बघ. नशिबात माया होतं मी घेतली. मालवंदी पावडर, हा मालवंदी पावडर आता बघ अंकुश, आता गोरा दिसतोस रे, आता गोरा दिसतोस. पण त्याच्या एवढा नाही, एवढा गोरा नाही होऊ शकत तू. तो भाव आहे ना. भाव असलं मग ते सांगते पावडर लावून तू एवढा नाही करू शकत. तर भाव आपला एवढा फॅन झाला आता, तर घरानं कागद घेऊन आला आणि आपल्याला यूट्यूबचा आयडी आणि इंस्टाचा आयडी विचारतोय. अजून काय पाहिजे तुला? बस नाही एवढंच ना. साईन सिग्नेचर, हा ऑटोग्राफ, हा हाय शाहू. चला आता ऑटोग्राफ करू. तर पकड ऑटोग्राफ. नाही ना तो बोलतोय. वाव. आज तारीख काय? असणार 16. 16 तारीख आहे. थँक्यू. असं सपोर्ट कर. येशील उद्या ब्लॉगमध्ये. बाय. पहिलं बारक्या की पोरं भाऊ फॅन. कोणता प्लेस आहे हा? संभाजी उद्यान. ओके. तर तिथं आलोय आणि तर लाईट लागते असं बोलतो तो. इथं लाईट लागायची पहिल्यांदा, आता नाही लागत आहे. जर नंतर येताना लागली तर लागली, बघू बघायला भेटते का. हो भाई, सीन तो देखो. वाव. दिस इज फॉर पुणे. इधर मेट्रो है, इधर से मेट्रो का स्टेशन है. और इथून भारी आहे. सो तिकडे काय आहे? तिकडं मेट्रो स्टेशन आहे. दिस इज फॉर मेट्रो स्टेशन. सो चलो. आणि काय आता तिकीट घेतल्यावरती कसं जायचं तुला माहिती आहे? हां, काय करणार, काय करणार सांग मला. हे दोन्ही दरवाजे आपल्या साहेबांसारखे असे ओपन होतात. आपण जायचं. तर काहीच आता आम्ही आलो शनिवारवाडा. पुण्यातला जो शनिवारवाडा आहे तिथे आलो आहे. दिस इज फॉर शनिवारवाडा. नंतर संध्याकाळी 6 नंतर एंट्री देत नाही असं तो आता बोलतो आहे, म्हणून तर आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. सो बाहेरूनच बघतो आहे. स्टोरी वगैरे काढू, व्हिडिओ करू, फोटोज काढू आणि मग डायरेक्ट दगडूशेठ हलवाई गणपतीला जाऊ. तिथून मग येताना 2-3 स्पॉट करू आणि मग डायरेक्ट घरी. तर रात्रीचं काय प्लॅन होतं बघू. नाहीतर मग एवढंच आमचं बॅड लक की आम्हाला आतमध्ये जाता नाही येणार, कारण की 6 नंतर बंद असतं म्हणून. सो मी आता 7वीत असताना फक्त आमची इथे ट्रिप आली होती, त्याच्यानंतर आता येतो आहे. म्हणून पुण्यात मला यायचं होतं की काय काय चेंज झालं, काय काय नाही बघायला. सो हा एक पहिलं लोकेशन बघितलं आहे. अजून पुढे पुढे बघू खूप काय लोकेशन. तोपर्यंत कंटिन्यू वॉच करा. तर गाईज आता आम्ही आलो दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे, गणपती मंदिराच्या इथे. दिस इज फॉर दगडूशेठ हलवाई गणपती. पुण्यातलं खरं सुख. आरती चालू आहे आतमध्ये. तर गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस दुसरा. सकाळी आता वाजलेत 9. आंघोळ वगैरे करू आम्ही निघालो आहे परत भोसरी MIDCमध्ये. तर बॅग वगैरे भरले आणि आज आम्ही म्हणजे काल रात्री स्टेला अनिकेतच्या भावाकडे होतो. निघू आता. बॅग वगैरे भरले आम्ही. सो किती जणांना माहीत नसेल अनिकेतचा भाव, फक्त अनिकेत दिसतो. ह्या जर मी प्रत्येक वेळा बघितलं, पण आता अनिकेतचा भाव दाखवतो. हे बा आता चल. हा आणि तो काय बोलत नाही राहत. आमचा भाव मेहनती आहे म्हणून तसं आहे. सो निघू आता. तिथून गाडी घेऊन डायरेक्ट चुपू. सो रात्री आलो, जेवलो वगैरे, व्हिडिओ करायला भेटली नाही म्हणून डायरेक्ट आता सकाळी व्हिडिओ करतोय. कडी कशी बोलतात? कडी खोल. जीव नाही माझ्या अंगात. ड्रायव्हर गुड मॉर्निंग पुणेकर. अरे वाईट. हां ओके. तो चला गाईस. 2 दिवस 1 दिवस स्टे झाला, मुक्काम झाला पुण्यात. छोटे छोटे स्पॉट फक्त फिरलो, जास्त लोकेशन दाखवता नाही आलं. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्की फिरू. आणि आपल्या इथे एक फॅन झाला आहे, फॉलोअर झाला आहे. छोटासा पोरगा तो इथं कुठेतरी राहतो पुढे. सो चलो गाईस. आता अनिकेतचा भाव तुम्हाला दाखवतो. काल व्हिडिओमध्ये दिसला असेल तो तुम्हाला, पण दाखवतो तुम्हाला परत की हा अनिकेतचा भाव आहे आणि हा आमचा अनिकेत. बस चप्पल तुला माहिती आहे चप्पलीचं जोड भाई. ले लो भाई, कितना चाहिए उतना ले लो. तर काय आता निघालो इथून
आणि खूप लोक असे ब्लॉगला वगैरे कमेंट करायचे की अनिकेतची फॅमिली दाखवा वगैरे. तर अनिकेतची फॅमिली मम्मी पप्पा गावी असतात आणि त्याला एक भाऊ आहे तो पुण्यात असतो, तो हा भाव. ओके, तो हा भाव. आणि काल रात्री याच्यावरच आम्ही स्टेला होतो, काल दिवसभर. रात्री आज स्टे करून सकाळी आंघोळ करून फ्रेश होऊन आता परत जातो आहे भोसरीमध्ये. तर आम्हाला काही म्हणजे टाईम लिमिटमुळे जास्त स्पॉट दाखवता नाही आले, पण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपण फिरू मस्त कुठेतरी. ओके, नक्की. तर जाऊ आता. अनिकेतने गाडी पण बाहेर काढला आहे, दिसतो अनिकेतची गाडी. गाडी आता मी तो नाश्ता करायला आलो आहे आणि हे सिद्धिविनायक वडापाव हे आहे फेमस आहे पुण्यातलं. झालं या नाश्ता जास्त झाला वाटतं. आता नाश्ता करून झालं आहे आणि आपल्याला भाव भेटला, सुमित भाव. वालुपेमध्ये राहतो, तो पुण्यात आला होता, पुण्यात राहतो तो, त्याचं वालुपे गाव आहे. आता आलो इथे MIDCमध्ये नाश्ता करून झाला आहे आणि आपल्याला भेटलं आहे सुमित भाव. तर मागे 2-3 वेळा तो चिपळूणला येऊन गेला, त्याचं गावच चिपळूण आहे, तो चिपळूणला येऊन गेला. बाकी सर्व ग्रुपला भेटून गेला आहे, अंडे मिंटर सगळ्यांना भेटून गेला आहे. फक्त मला आणि वेदूला नाही भेटला आहे. म्हणून तर त्याने स्टोरी बघितली अंड्याची आणि इथून तो नाही म्हटलं तरी 7-8 किलोमीटर असेल ना, 7-8 किलोमीटर तो फक्त आमच्यासाठी आला आहे. उठला आणि डायरेक्ट इकडे आला आहे गाडी घेऊन. तर थँक्यू भाव. नेक्स्ट टाईम आला आमची चुकी झाली, नेक्स्ट टाईम आला तर तुला भाव मेसेज करू, नक्की कॉल करू, फोन कर, मेसेज कर. नक्की. काय तुम्हाला प्रॉब्लेम झाला पुण्यामध्ये, बिंदास तुम्ही कॉल मेसेज करा. बस 10 मिनिटात आम्ही पोहोचू. 100%. तर थँक्यू आल्याबद्दल. नाहीतर नेक्स्ट टाईम येऊ द्या. का रे, काय झालं तुझं? ठीक आहे, चला बाय बाय, भेटू नंतर आपण कधीतरी परत. नक्की. छान वाटलं भेटून. थँक्यू बा आल्याबद्दल. तर गाईज आता आम्ही आलो इथे धाब्यावरती जेवायला, अंडे वगैरे, आणि हा पण आला सुमेध आपल्यासोबत. हे काय मागवलेस? दाल खिचडी. काय तू चिकन खात नाहीस? बरं, मी तो सूप मागवले आणि दाल खिचडी, त्यांनी थाळी चिकन थाळी. चलो गाईज अभी मिळते सीधा. टाकून दाखव. मी खाईन, मला काय नाही. मग मी हे पण तिकडे टाकणार. ठीक आहे, चालेल, टाक. चिकन मध्ये दाल खिचडी काय पण. आता मी पण टाकतो ना. ए बाबा घरात नाही, उठ बस इथं, 4 लोक बघतील तुझ्याकडे. आता काय खाणारच नाही का? मी टाकणार शकतो बघ. अरे हे बाबा बस नाही टाकत बस. तिथं उभा राहा, जाऊन खाणार तिथं. जा तिथं उभा राहा. चल मी बिल मी देणार. चल हां, मी माझं खाऊन लगेच सटकणार. नाही तिथं समोर उभा राहा, खा हाताने. हां हो, बिल देणार. चल माझं जर खाणार नाही, सकटणार इथनं सटकणार लगेच. जा चल. काउंटर नको बाबा, बस नको बस. जाशील तू अड जा. मला काय जाऊन नको काय. बस ना त्याला त्याचं काम करत खा ना, समोर भेटलं ते.